नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर आज आपण जातोय बोईसरमध्ये स्थित असलेलं वॉटरफॉल, ज्याचं नाव आहे अकोली वॉटरफॉल, जो खूप फेमस आहे, जो अकोली गावामध्ये आहे, नागझरी बोईसर पूर्वेला। तर इथे येण्यासाठी आपण बाय ट्रेन किंवा बाय रोड पण येऊ शकतात। बाय ट्रेन येणार असाल तर बोईसरला उतरावं लागेल, तिकडनं मॅजिक्स पण अवेलेबल, रिक्षा पण अवेलेबल आणि बस पण अवेलेबल आहे। बस इकडे बऱ्हाणपूर बसने आपल्याला यावं लागेल, जी अकोली गावामध्ये डायरेक्ट आपल्याला उतरवेल, नाहीतर मग नागझरीला रिक्षाने उतरून तिकडे आपल्याला चेंज करावं लागेल। आणि बाय रोड येणार असाल तर थ्रू हायवे आपण बोईसरला येऊ शकतो। हायवेपासून साधारण 6 किलोमीटरवरती नागझरी आणि तिकडनं पुढे 3 किलोमीटरवरती अकोली गाव आहे। तर चला मग आता आपण जाऊया आपल्या अकोली वॉटरफॉलवरती। फायनली आपण गावामध्ये पोहोचलो, अकोळी गावामध्ये। बसने आला तर अकोळी गावामध्ये उतरला तर तुम्ही कोणालाही विचारा, ते आपल्याला हा स्पॉट सांगतील। बाजूला तिकडे कॅनल बनवलेली आहे आणि ही कॅनल क्रॉस करून आपल्याला पुढे 15-20 मिनिटाची ट्रेकिंग आहे। साधी ट्रेकिंग आहे, काही जास्त त्रास नाही होणार आहे। तर बाईकने आला तर आपल्याला गावातनं विचारून या, ते इझिली तुम्हाला गाईड करतील कुठे जाऊन आपली गाडी पार्क करायची। पार्किंगसाठी अवेलेबल आहे, 4 व्हीलर पण येऊ शकते, 2 व्हीलर पण येऊ शकते इथे। तर चला तर आपण जाऊया वॉटरफॉलवर। 15 मिनिटाची ट्रेक झाली आहे। जवळजवळ वॉटरफॉलच्या जवळ पोचायला आलो। पुढे 5 मिनिटावर वॉटरफॉल आहे। तर 5 मिनिटाच्या अगोदर आपले 2 रस्ते लागतील। हा रस्ता आहे तो वॉटरफॉलच्या वरती जातो टोकावर, आणि हा रस्ता आहे तो बेसमेंटला जातो वॉटरफॉलच्या। तर आपण बेसमेंटला जाणार आहोत, वरती टोकाला नाही जाणार। आणि पावसामुळे जंगल खूप झालेलं आहे, तर शक्यतो आपण सकाळी द्या आणि दुपारी रिटर्न द्या, संध्याकाळी वगैरे येऊ नका। आणि चांगली गोष्ट म्हणजे काय की ते मोबाईलचं नेटवर्क येते फक्त एअरटेलचं, जर चुकाबुक झाली तर आपण संपर्क साधू शकतो। तर मोस्टली काळजी घ्या, आपण सकाळी जाऊन दुपारी रिटर्न व्हा। फायनली आता आपण पोहोचलो अकोली वॉटरफॉलला। मागे आहे अकोलीचा वॉटरफॉल, जो बोईसर नागझरीमध्ये आहे। अकोली गावापासून 15 मिनिटाच्या ट्रेकिंगवर आहे। मग मी तुम्हाला स्पॉट दाखवला, तिकडनं 2 रस्ते, एक रस्ता तो वरती जातो, तो तिकडे फार रिस्क आहे, तो तुम्ही तिकडे जाऊ नका। आणि दुसरा रस्ता तो आपल्याला या स्पॉटवरती आणतो, आणि इकडे एक छोटंसं पायवाट आहे, ती खाली वॉटरफॉलच्या एकदम बेसमेंटला जाते। तर मी सजेस्ट करेन तिकडे तुम्ही जाऊ नका, तुम्ही या स्पॉटवरच या, तिकडे तुम्ही एन्जॉय करा। काळजी घ्या, थोडी घसरण पण आहे पायाची,
तर त्या बाबतीत तुम्ही थोडी काळजी घ्या आणि त्या हिशोबाने वॉटरफॉल एन्जॉय करा आणि जमलं सकाळी आणि दुपारीकडनं निघून जा, कारण की संध्याकाळी इथे खूप अंधार होतो आणि सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे तुम्ही जरा त्या गोष्टीची बात घ्या की रस्ता पण थोडा चिकलटचा आहे. चला तर आपण जाऊया आणि वॉटरफॉल जरा जवळ बघूया आणि थोडा वॉटरफॉलची एन्जॉय करून घेऊया. I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan, your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the fucking hours it takes to get some power. Don't be fucking sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder. And fuck all the doubters, they're just fucking downers. I swear to God they all let me down. I always fought just to wear the crown. I'm pissed off at these fucking clowns who were all taught they deserve an ounce. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. खूप छानसं वातावरण होतं. एक रिक्वेस्ट आहे आपल्यासाठी, जर आपण इकडे फिरायला वगैरे आलं तर प्लीज कचरा करू नका. आपला जो काही कचरा तो सोबत घेऊन जा आणि प्रॉपर ठिकाणी तिकडे डंप करून टाका. वॉटरफॉल तिकडे कचरा बऱ्याच लोकांनी तिकडे कचरा केला प्लास्टिक, त्याच्याने निसर्गाला हानी होऊ शकते, तर त्या गोष्टीची काळजी घ्या. आणि खूप छान वाटलं. पावसाला पण सुरुवात झालेली आहे आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला घरी जाण्यासाठी. तर आपण पण जवळपास राहणार असेल किंवा आपण अजून या वॉटरफॉलला आला नसाल तर नक्की एकदा इथे भेट द्या आणि शक्यतो भाव घ्या की सकाळी येऊन दुपारी रिटर्न निघून जा. आणि हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा, जेणेकरून आमच्याकडनं येणाऱ्या व्हिडिओला सर्वप्रथम माहिती आपल्यापर्यंत पोहोचता येईल. आम्ही आमच्या पालघर जिल्ह्याला प्रमोट करत आहोत, तर तुम्ही पण आम्हाला ह्याच्यामध्ये हेल्प करा आणि आपलं जे काही सजेशन असेल ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आजचा ब्लॉग जो आहे मी इथे सेंड करतोय, कसा वाटला तो नक्की कळवा आणि टिल देन तुम्ही काळजी घ्या. भेटू आपण एका नवीन ब्लॉगसोबत.